डिम्पीज होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे कोथिंबीर वडी। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी एक जुडी कोथिंबीर घेतली होती। कोथिंबीरला छान धुवून घेतली, सुकवली आणि त्याच्यानंतर त्याचे पानं तोडून घेतलेले आहे आणि रफली चॉप केलेले आहे। त्याच्यामध्ये आता मी लसण, हिरवी मिरची, जिरं आणि मीठ याचं एक वाटण घातलेलं आहे। त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू। मसाल्यांमध्ये हळद टाकलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चम्मच ओवा टाकते आहे। आता तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ॲड करू शकता। आता कोथिंबीरला आपण पूर्ण जो मसाला आहे तो छान कोट करून घेऊ। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने छान कोथिंबीरला मसाला कोट झाल्यानंतर त्यामध्ये बसेल तितका आपण बेसन पीठ ॲड करणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता आपल्याला खूप कमी प्रमाणात त्याच्यात बेसन पीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर जास्त ठेवायची आहे, कारण आपली कोथिंबीर वडी आपण बनवतो आहे। आता कोथिंबीर वडी ही आपल्या घशात अटकायला नको, त्यासाठी त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मोठे तेल ॲड करणार आहोत। आणि तेल ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी पाणी ॲड करून या पद्धतीने त्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आणि आता आपण त्याला वाफेत 15 ते 20 मिनटं छान स्टीम करून घेऊ। आता तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनटानंतर कोथिंबीर वडी खूप छान पद्धतीने वाफल्या गेलेली आहे, खूप छान शिजलेली आहे। आता तुम्ही बघू शकता मी तिला थंड झाल्यानंतर काढून घेतले त्या वड्यांना आणि त्यांचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला जो आकार हवा तुम्ही तो आकार कोथिंबीर वडीला देऊ शकता। आता आपण हिला तव्यावरती शालो फ्राय करतो आहे। कोथिंबीर वडी ही डीप फ्राय पण करतात, तुम्हाला जर शालो फ्राय नसेल करायची तर तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता। आता तुम्ही बघू शकता मी तव्यावरती किती छान पद्धतीने कोथिंबीर वडी दोघं साईडने छान शालो फ्राय करून घेतलेली आहे। आणि या पद्धतीने आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा। कोथिंबीर वडीमध्ये तुम्ही तीळ पण ॲड करू शकता।